वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. आता माझं हे सगळं ऐश्वर्य संपन्न रूप पहा असं भगवंत म्हणले. आणि मग त्यांनी दाखवायला सुरुवात केली. तर त्यावेळेला भगवंत स्वतः काही म्हणत नाही, ते दाखवतायत रूप. आणि ते बघताय कोण? तर अर्जुन बघतोय कुरुक्षेत्रावरती. आणि तेच रूप संजय पण बघतोय हस्तिनापूरला राजवाड्यात बसून. त्यांना ती दोघांनाही दिवदृष्टी आता अर्जुनाला पण दिलेली आणि संजयला पण दिलेली आहे. तेव्हा संजय म्हणतोय, संजय उवाच एव मुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरी दर्शयामास पार्थाय परमम रूपमेश्वरम. आता हे राजन म्हणजे तो धृतराष्ट्राला म्हणतात. संजय धृतराष्ट्राला सांगतो, हे राजन, महायोगेश्वर आणि सगळ्या पापांचा नाश करणारा असा जो भगवंत आहे, हा भगवंत असं बोलून, म्हणजे मगाशी भगवंत म्हणले ना माझं रूप पहा वगैरे म्हणून, म्हणून संजय म्हणजे असं भगवंत बोलले. आणि मग त्याने अर्जुनाला परम म्हणजे सर्वश्रेष्ठ ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवलं. त्याच्यात परमश्रेष्ठ दर्शन आहे, लक्ष द्या. आता भगवंतांचं साधारण दर्शन जे आहे ते भगवंत भक्ताला स्वप्नामध्ये होतं बऱ्याच वेळा. स्वप्नात दिसतात भगवंत, साधे सामान्य भक्ताला दिसतात. श्रेष्ठ भक्त जे असतात त्यांना श्रेष्ठ दर्शन होतं, ते स्वतःच्या हृदयात होतं. आणि म्हणून तुम्हाला माहिती काय, हनुमंताने आपल्या हृदयात राम लक्ष्मण सीताचं दर्शन त्यांनी दाखवलेलं आहे घटून. ते श्रेष्ठ भक्ताला त्यांच्या हृदयात प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होतं. आणि आता हे परम श्रेष्ठ आहे, आणखी सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग सगळ्यात श्रेष्ठ भक्त अर्जुन आहे, आणि म्हणून त्याला भगवंतानी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. असं ते परम शब्दाचा अर्थ या ठिकाणी लावता येतं. आता भगवंताचं वर्णन कोणी करू शकलेलं नाहीये, याचा अर्थ कोणालाच ते दर्शन झालेलं नाही, प्रत्यक्ष दर्शन. अगदी वेदांनी सुद्धा न येती न येती म्हणजे असं नाही असं नाही असं नाही, पण कसं आहे ते नाही सांगितलं, कारण त्यांनाही प्रत्यक्ष दर्शन झालेलं नाही. आणि त्याचं महत्व सांगताना कबीराचा एक छान दोहा आहे. तो म्हणतो, पृथ्वी का कागज करू, कलम करू वनर आहे. अर्थ लक्षात येईल आपले सगळे. समुद्र की स्याही करू, प्रभू गुण लिखन जाय. इतकं ते श्रेष्ठ दर्शन आहे भगवंताचं. तेव्हा संजयने सांगितलं, पुढे वर्णन मग करतोय अर्थात संजय कसं कसं वर्णन येते. 10वा श्लोक आहे, अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यता युधम. आणि पुढचा श्लोक जोडून घेऊ आपण त्याला. दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यम अयम देवम अनंतम विश्वतोमुखम. आता प्रत्यक्ष वर्णन आहे या ठिकाणी, साधं सोपं वर्णन आहे, का अवघड नाहीये. अनेक तोंड आणि अनेक डोळे असलेल्या. तर अनेक म्हणजे किती दिलं नाही, आता आपण कल्पना करायची, म्हणजे आकडा नाहीच हा, लक्षात द्यायची. अनेक अनेक तोंड आहेत, अनेक डोळे आहेत, म्हणजे आता आपली कल्पनाशक्ती किती आपल्याला ताणता येतील ती बघा. अशी अनेक आश्चर्यकारक दर्शन असलेल्या भगवंताचा अर्थात पुष्कळशा दिव्य अलंकाराने विभूषित. सगळे दिव्य शब्द आलाय, साधे अलंकार निळाले, दिव्य अलंकार आहेत. सगळ्या गोष्टी दिव्य आहेत, आणि दिव्य शस्त्रे हातात घेतलेले आहे. आता दिव्य म्हणजे देवत्व असलेल्या अशा अर्थाने, म्हणजे भगवंतच आहेत, भगवंताच्या हातात आहे, पण भगवंताचंच रूप असलेली अशी सगळी अलंकार दिव्य आहेत, शस्त्र पण दिव्य आहेत हातात, दिव्य माळा आहेत. सामान्यांचं काही नाही आहे, हे सगळं दिव्य रूप आहे सगळं. नंतर दिव्य वस्त्र परिधान केलेलं असं रूप आहे ते, आणि दिव्य गंधाने विभूषित आहे. सुगंध सुद्धा दिव्य आहे, म्हणजे सुगंधचा दिव्य म्हणजे काय, त्याला काही लागत नाही कुठली वस्तू, आपोआप येतो गंध. तसं हे सगळं आहे. म्हणून असं सगळ्या प्रकारच्या आश्चर्याने युक्त, हे सगळं आश्चर्यच आहे. सगळ्या दिव्य गोष्टीत म्हणजे काय, त्या सामान्यांच्या पलीकडच्या आहेत, आणि म्हणून ते चर्मचक्षुना दिसत नाहीत. सामान्य असतं तर चर्मचक्षुना दिसले असते. हे सगळं दिव्यत्व आहे, देवत्व आहे सगळं. आणि त्यामुळे दिव्य दृष्टीची आवश्यकता आहे, दृष्टीसुद्धा दिव्यच पाहिजे.
मग सगळ्या प्रकारच्या आश्चर्याने युक्त आहे, अनंत स्वरूप आहे, त्याला अंत नाही असं. आणि सगळ्या बाजूनी तोंड आहेत. आता बघा, अनेक आहेत पण सगळ्या बाजूनी आहेत. आपल्याला फार फार तर रावणाची 10 तोंड माहिती आहेत पण ही त्याच्यापेक्षा कितीतरी आहेत. आणि सगळ्या बाजूने असं म्हणतात, सगळ्या बाजूने तोंड असलेला विराट स्वरूप परमेश्वर. विराट म्हणजे प्रचंड मोठा. अशा परमेश्वराला अर्जुनाने पाहिलं, असं संजय वर्णन करते. संजयने पण पाहिलंच आहे, म्हणून संजय ते वर्णन करते की हे असंच आहे, असं परमेश्वर भगवंताचं रूप आहे आणि ते अर्जुनाने पाहिलं, असं तो या ठिकाणी म्हणतोय. भगवंताच्या विश्वरूप दर्शनाचं वर्णन चाललेलं आहे. 12वा श्लोक आहे. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. तर वर्णन बघा काय केलंय. ही हजारो सूर्य जर एकदम प्रकाशित झाले, आकाशामध्ये एकदम हजारो सूर्याने एकदम उदय झाला तर काय होईल, किती प्रकाश पडेल, किती तेज पसरेल. आणि ते सुद्धा तेज आता लक्षात घ्या पुढे, ह्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशाच्या पेक्षा कमीच असेल, त्याच्या एवढं सुद्धा असणार नाहीये. क्वचितच ते साधर्म्य असेल. म्हणजे त्याच्यापेक्षा भगवंताचा प्रकाश किती तीव्र असेल विश्वरूप दर्शनचा, त्या रूपाचा. तर सूर्य थोडीशी आकडेवारी सांगितली म्हणजे काय, की सूर्यावर किती उष्णता तयार होते. आपल्याला ऍटम बॉम्ब माहिती आहे. आता 1945 साली जपानवर टाकले होते हिरोशिमा आणि नागासाकीवरती एक अॅटम बॉम्ब. तर एका अॅटममध्ये सगळं शहर भस्म झालं. म्हणजे माणसं नाहीच पण इमारती सुद्धा जळून गेल्या. एका अॅटम बॉम्ब म्हणजे 45 सालचा आहे. आता किती ताकद वाढली ती. मग असे शास्त्रज्ञांनी सांगितले सूर्यावरच्या एका सेकंदाला 200 अॅटम बॉम्बचा स्फोट होतो. एवढी शक्ती तयार होती, उष्णता तयार होती. एका अॅटम बॉम्बमध्ये एक शहर जळेल एवढी शक्ती होती. 200 मध्ये किती, आणि तेवढे प्रत्येक सेकंदाला होत आहेत, असं विज्ञानाने सांगितलं बघा. त्यांनी काहीतरी हिशोब केलाय. म्हणजे किती प्रचंड उष्णता आणि प्रकाश तयार होते सूर्यामध्ये. त्यातला कणभर पृथ्वीवर येतो आणि त्यातला बराचसा गाळला जातो. वरती असं पृथ्वीच्या वरती एक आवरण आहे आणि त्या आवरणात प्रकाश गाळला जाते. जर नाही गाळला गेला तर पृथ्वी देखील जळून भस्म होईल. एवढ्या कणभर उष्णतेने प्रकाश आहे. एवढं प्रचंड शक्ती. मग असे हजार सूर्य एकदम प्रकाशित झाले आकाशात. तर त्याचं जेवढं तेज असेल, जेवढा प्रकाश असेल, तोही कमी पडेल या विश्वरूपाच्या प्रकाश आणि तेजाचा पुढे, असं या श्लोकात म्हणतात. म्हणजे काय असेल बघा, कल्पना सुद्धा करता येत नाही किती तेज असेल. सूर्याचं तर असं की सूर्याच्या जवळ कोणी जाऊ शकतच नाही. 2000 डिग्री टेम्परेचर, आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी भस्मच होतात त्याच्या जायच्या आधीच. यानं बिनं पाठवता येत नाही, कारण ती सगळी जळून जातील जवळपास गेले की. असे हजार सूर्य आले म्हणजे मग या विश्वरूप दर्शनचं तेज किती असेल याची कल्पना आपल्याला करता येईल. हे सगळं वर्णन 12व्या श्लोकात आलंय. 13वा असा आहे. तत्रैकस्थं जगत कृष्णम प्रविभक्तम अनेकदा अपश्य दैव देवस्य शरीरे पांडवस्तदा. संजय वर्णन करते की पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी, हे वर्णन चाललंय त्यावेळेला, अनेक प्रकाराने वेगवेगळे असणारे प्रविभक्तम संपूर्ण जग. म्हणजे कसं, जगामध्ये अनेक प्राणी आहेत, मनुष्य प्राणी आहेत, चतुष्पाद आहेत, द्विपाद आहेत, वनस्पती आहेत, अनेक प्रकारचे आहेत, दगडधोंडे आहेत, सगळंच. म्हणून अनेक प्रकारांनी म्हटलंय. अनेक प्रकारांनी विभक्त झालेले आहे, निरनिराळ्या आहेत गोष्टी. परमात्मा स्वरूप एक आहे, पण त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्ट निराळी आहे. कारण माणसं, प्रत्येक माणूस निराळा आहे. अशा अनेक जाती मनुष्यात आहेत, प्राण्यात आहेत, वनस्पतीत आहेत. किती वेगवेगळं सगळं आहे.
तर अशा सगळं संपूर्ण जग, हे सगळ्या जातींमध्ये विभक्त झालेलं सगळं जे जग आहे, म्हणजे चर अचर सजीव निर्जीव अनंत प्रकारात विभागलेलं आहे सगळं विश्व. ते सगळं एकत्रित एका रूपातच पाहिलंय अर्जुनानं. सगळं विश्व एका रूपात त्या भगवंताच्या शरीरामध्ये. आणि भगवंताने आपलं शरीरच मुळे विस्तारित केलं होतं, विश्वरूप केलं होतं ना. म्हणून सगळं ब्रह्मांड त्या भगवंताच्या शरीरामध्ये स्थित आहे असं अर्जुनाने पाहिलं. आता हे आपल्याला म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसणार नाही, म्हणून ते पहिले सांगितलंच आहे की तू तुझ्या डोळ्यांनी हे पाहू शकणार नाहीस, त्यामुळे त्याला दिव्य दृष्टी दिली होती म्हणून त्यांनी पाहिलं. म्हणून आपल्याला कल्पना पण करता येत नाही, इतकं सगळं ते विभक्त मोठं आणि व्यापक आहे. पण सगळं विश्व एका शरीरात दिसलेलं अर्जुनाला दिसलं असं संजय या ठिकाणी म्हणतो. आतापर्यंत संजय वर्णन करत होता भगवंताच्या रूपाचं. आता तो अर्जुनाकडे वळलेला आहे. 14वा श्लोक आहे. ततस्स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजलीर अभाषत. हे संजय सांगतोय की यानंतर तो आश्चर्यचकित झालेला आणि अंगावर रोमांच उभे राहिले, कारण भगवंताचं एवढं दिव्य रूप पाहिलं ना त्यांनी, दिव्य आणि विशाल अर्जुनाने पाहिलंय. त्या हे सगळं पाहिलेला अंगावर रोमांच उभे राहिला अर्जुन, हे जे प्रकाशमय आपण पाहिलं सहस्रावधी सूर्य प्रकाशित झाले एकदम, तसं प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला त्याच्या मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती निर्माण झाली. त्याला कळलं की हा कृष्ण म्हणजे नुसता आपला सखा नाहीये, साक्षात ईश्वर रूप आहे, एवढं प्रकाशमान आणि तेजस्वी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांनी अगदी मस्तक वाकवून प्रणाम केला हात जोडून. आणि तो म्हणाला, असा या श्लोकाचा अर्थ आहे. मग त्याच्या मनामध्ये खूप श्रद्धा निर्माण झाली की आपण ज्याला नुसतं आपला एक सखा समजत होतो तो साक्षात भगवंत आहे. एवढं प्रचंड तेज आहे त्याच्यामध्ये, प्रचंड प्रकाश आहे. मग अर्जुन काय म्हणाला तो वर्णनच करते पुन्हा. आता ते 15वा श्लोक आहे. पश्यामि देवास्तव देवदेहे सर्वास्तथा भूतविशेष संघान ब्रह्मांडमीशं कमलासनस्थं ऋषीश्च सर्वानुरंगाश्च दिव्यान. आता इतक्या संजयचं वर्णन झालं होतं, आता अर्जुन फक्त या परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करते. तो म्हणतो हे देवा. आता तो केशव वगैरे काय म्हणत नाही, देवाच म्हणतो, हे देवा मी आपल्या दिव्य देहात सगळ्या देवांना आणि भूतांच्या समुदायांना, स्वर्गातले सगळे देवलोक आणि पृथ्वीवरचे सगळे भूत, भूभवती भूत अशी, भूतांच्या सगळ्या समुदायाला काय काय बघतो ते सांगते. परमात्म्याच्या देहातमध्ये हे सगळे देव बघतोय, सगळे भूतांचे समुदाय बघतोय, कमलाच्या आसनावर विराम झालेल्या ब्रह्मदेवाला बघतोय. कारण ब्रह्मदेव ही परमात्म्याची कृती निर्मिती आहे आणि ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्माण केली, म्हणून त्याचा खास उल्लेख केलाय. त्याच्यामुळे शंकराचा पण उल्लेख केलाय. ते शंकर सगळं नष्ट करणार आहे, नाहीसं करून पुन्हा पहिल्यासारखं करणार आहे, म्हणून त्याचा पण उल्लेख केलाय. शंकराला सगळ्या ऋषींना, ऋषी सगळं चालवत होते विश्वाचा कारभार, त्या सगळ्या ऋषींना पाहतोय म्हणतो मी तो. आणि ते दिव्य सर्पांना पण असा उल्लेख आला, म्हणजे शब्द जे आलेले आहेत, उर्गान म्हणजे सर्प आहे, दिव्य अशा सर्पांना पाहतोय. म्हणजे अर्जुन वर्णन करतोय आणि सांगतोय की मी हे सगळं बघतोय तुमच्यामध्ये, आणि मग आपल्यालाही कळतंय त्यामुळे काय वर्णन आहे ते. आता सर्पाचा उल्लेख का केला त्याचा काही संदर्भ लागत नाही. पण कदाचित असं आहे की पृथ्वीला सर्पाचा आधार आहे ना, पृथ्वी काय की बडी होतो शेषमाथ फे कडी म्हटलंय. सर्पाच्या फण्यावरती पृथ्वी तोललेली आहे असं वर्णन आहे. त्या दृष्टीने त्यांनी मग सर्प घेतले, की ब्रह्मदेव घेतले तर मग सर्प घेतला असावेत असं आपल्याला लक्षात येऊ शकतं. तेव्हा असं परमात्म्याचं रूप तो बघतोय आणि त्या रूपाचं तो वर्णन करतोय. आणखीनही पुढे बरंच वर्णन आहे, आपण पुढचे श्लोक उद्या बघू. आज इथेच थांबूया. हरि